हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण चपातीवर बेसन घालून तर पहा ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी मुलांपासून मोठ्यांना आवडेल अशी आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये हिंग घातलं, चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता. मी इथे लाल तिखट घातलं आहे. त्यामध्ये जिरे धणे पूड आहे, त्यामुळं वेगळी टाकली नाही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर घालून छान असं आपण ते हलवून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं मिश्रण तयार करणार आहोत, जे की जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जसं की तुम्ही बटाटा भजी करता ना, त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण तयार करायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. खूप छान युनिक अगदी मुलांना ज्या भाज्या मुलं खात नाही ना, तुम्ही त्या भाज्यांचा इथे वापर केला तरी पण चालेल. एवढी सुंदर होते रेसिपी आणि त्यानिमित्ताने मुलांना छान असं पौष्टिक घरचं खायला पण मिळतं. बाहेरचं देणं विसराल एवढी टेस्टी होते आणि करायला म्हणाल ना तर एकदम सोपी, एक नंबर. आणि चव म्हणाल तर अगदी जबरदस्त अशी. बघा, अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार केलं आहे बेसन पिठाचं. जबरदस्त अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यानंतर अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं. मी एक चपाती लाटून घेतली आहे. चपातीचा व्हिडिओ दाखवला नाही, सर्वांना येतेच. त्यानंतर आपण चपाती छान अशी तेल लावून दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत. तुम्ही येथे तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरी चालेल, पण मी चपातीला तेल लावलं आहे. छान दोन्ही बाजू भाजून घेणार आहे. सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल आणि तुम्ही छान छान अगदी घरगुती साहित्यातील रेसिपीचा आस्वाद घ्याल, जे की तुम्ही मुलांना बाहेरचं महागडं खाणं देता. त्याच्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या रेसिपी बनवून मुलांना खाऊ घालू शकतात. त्यानंतर बघा, चपाती भाजून झाली आणि आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते अशा प्रकारे आपण चपातीला लावून घेणार आहोत. खूप छान. अगदी तुम्ही ही जी बेसन पोळी आहे ती तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता, जेणेकरून मुलांना भाजी आणि चपाती दोन्ही खाणे होईल त्यानिमित्ताने. आणि महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक खाणं आहे, हेल्दी आहे. बाहेरचं तुम्ही महागडं देण्यापेक्षा घरातील कधीही चांगलं. तुम्ही हे अगदी चपाती बनवलेली असेल तुमच्याकडे तर तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. त्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला पण अशाच प्रकारे आपण त्याचं मिश्रण आहे ते लावून घेणार आहोत. बघा, खूप छान टेस्टी आणि मस्तच अगदी. आणि अगदी घरातील साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता, एवढी सोपी आहे. बघा, बाहेरचं तुम्ही पिझ्झा, बर्गर, चिप्स, कुरकुरे त्यात कळतं आहे तुम्हाला कशाने बनवलेले असतात. ते देऊ नका मुलांना, ते अगदी त्यांच्या तब्येतीसाठी हानिकारक आहेत. अशा प्रकारे तुम्ही हेल्दी घरातील मुलांना खायला द्या. करायला अगदी सोपं आहे. तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये बनवू शकता. त्यानंतर छान असं वरण तेल लावून घेतलं आणि पलटी करणार आहोत. बघा, एक नंबरच आपली बेसन पोळी तयार होत आहे मैत्रिणींनो. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानणे मला खूप छान आनंददायी वाटेल. ते बघा, छान असं आपण खरपूस भाजून घेणार आहोत आणि टेस्टी पण खूप होते. तुम्ही यामध्ये दुसऱ्या मसाल्यांचा पण वापर करू शकता, जसं की चाट मसाला म्हणा, गरम मसाला म्हणा. पण नाही, माझं जे लाल तिखट आहे ते चवीला खूप छान आहे, त्यामुळं मी दुसरा कुठल्याही मसाल्याचा वापर केला नाही. अगदी साधी, सोपी, सिंपल, पण चव म्हणाल ना तर एक नंबरच आहे. बघा, अशा प्रकारे छान दोन्ही भाजी आपण भाजून घेणार आहोत. सॉरी. खूप सुंदर. आणि पुढे तुम्ही बघालच मी अजून काय प्रोसेस करणार आहे. त्यामध्ये तर अगदी मुलं आवडीने खातील एवढी सुंदर, अप्रतिम. बघा, हे बघा, छान अशा आपल्या दोन्ही बाजू भाजून झाल्या आहेत. बघा, बघू शकता आपण जवळून किती सुंदर अशी बेसन पोळी आपली तयार झाली आहे.
त्यानंतर मी कांदा बारीक चिरून घेतला, टॉमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण त्याच्यावर पसरवणार आहोत. तुम्ही मुलांना असाच रोल करून दिला तरीही चालेल, जेणेकरून मुलं खातील आणि छान असं हेल्दी खाणं होईल. पण मी त्याची कट मारणार आहे. तुम्ही पुढे बघू शकता की काय करणार आहे. अशा प्रकारे कांदा, टॉमॅटो आणि कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही येथे गाजर, सिमला मिरची, काकडीचा पण समावेश करू शकता. अशा प्रकारे पसरला आहे. त्यानंतर आपण वरनं थोडंसं मीठ त्यामध्ये स्प्रिंकल करणार आहोत आणि थोडासा चाट मसाला, जेणेकरून खाताना अगदी चटपटीतपणा तुम्हाला जाणवलं पाहिजे. हे बघा, अगदी थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे. आणि आता मी येथे ते कट करणार आहे. जसं की मुलांना पिझ्झा तुम्ही बाहेरचा देताना, तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना देऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे चीजचा पण वापर करू शकता, पण मला ते चीज वगैरे आवडत नाही म्हणून मी ते बनवलं नाही. तुम्हाला जर बनवून हवा असेल तर कमेंट करून सांगा, तुम्हाला अवश्य बनवून दाखवेल. हे बघा, अशा प्रकारे आपण चाकूच्या साहाय्याने कट करणार आहोत. पिझ्झा अगदी घरगुती साहित्यातील आणि एकदम सोपा इंडियन पिझ्झा याला मी नाव दिलं आहे. तुम्हाला कुठलं नाव छान वाटतं ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. अशी खूप छान हेल्दी टेस्टी अशी इंडियन पिझ्झाची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे मैत्रिणींनो. आणि चव म्हणाल ना तर खरंच खूप जबरदस्त झाली आहे बघा, कारण आपण त्याच्यावर बेसन पिठाचं मिश्रण लावलं आहे. आणि पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर घातली आहे. मुलं अगदी आवडीने खातील अवश्य. अगदी छोटी मोठी भूक मुलांना असेल तर तुम्ही असं झटपट मुलांना देऊ शकता बनवून आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. स्वस्थ रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. बाय बाय.